ज्याचा क्षत्रिय कुलात जन्म झाला त्याचा मृत्यू हा रणांगणावरच ठेवलेला. प्रत्येकाने आपल्या जीवनात योग्य काय अयोग्य काय या प्रत्येक गोष्टीची सांगड ही प्रत्येकाने करायची असते. माझ्या मताला माझा तो पती वागला तो योग्यच वागला. या पती कुठं चुकला? कुणी अयोग्य म्हटलंय? मग त्या अयोग्याचं जे कर्तव्य आहे हा अश्वाच्या मस्तकावर सुवर्ण अक्षराने रेखाटलेली पत्रिका वाचल्यानंतर जो कुणी वीर असेल त्याने या अश्वाचं बंधन करावं. न पेक्षा दाती तृण धरून करभार खंडणीसह पांडवांना शरण यावं. ही अक्षर वाचल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली. शास्त्र ते जागृत झालं. पांडवांचा याज्ञिक अश्व त्यानं बंधन केला. त्याच्याजवळ विचारणा केली गेली, त्याला विनंती केली गेली. त्या विनंतीला मान न देता पांडवाशी त्यांनी युद्ध पुकारलं आणि त्या युद्धात त्याचा मृत्यू झाला. यात काय वाईट घडलं? पण मला एक जाणून घ्यायचं आहे, वैधव्याच्या बाबतीत कोण बातमी असेल? तर वैधव्याच्या बाबतीत मग मरण्या समयी माझ्या सौभाग्य धन्याला दिलेलं वचन, मग त्या वचनाची जागृतता राखणं माझं कर्तव्य आहे की नाही? अर्थात आहे. मग अर्थात त्या वचनाला जगण्यासाठी मी मनानं ठाम मतानं ठरविलंय. वाटायचे झालं असेल ना तर एकच ठाम मतानं ठरविलंय आणि ते काय असेल तर अश्व मिळणार नाही नाही आणि नाही. म्हणजे माझी विनंती आहे तुला, विनंती झालेला आघात झालेलं नुकसान पुन्हा भरून येत नाही. पतीच्या पश्चात राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार तुझा आहे. लाख प्रजाजन सांप्रत पोरखी झाली आहे. त्या प्रजाजनांना आधार देण्याचं कर्तव्य तुझं आहे. पतीचं दुःख क्षणभर तुला विसरून जावं लागेल. पांडवांशी सच्च करावं लागेल आणि झालेलं दुःख विसरावं लागेल. माझ्या